आजपासून नवीन वर्ष 2025 सुरू झाले। या वर्षीही अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील, अनेक मोठ्या संधी येतील, नवीन संकल्प होतील, नवीन आशा आणि अपेक्षाही असतील। भारतात नवीन काय असणार आहे, अशा कोणत्या मोठ्या घडामोडी घडतील ज्यामुळे देशाचा चेहरा मोहरा बदलेल, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कारण राजकारणापासून ते धर्मापर्यंत आणि खेळापासून ते विज्ञानापर्यंत अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत। सर्वात पहिलं, एक देश एक निवडणूक। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी एक देश एक निवडणूक संदर्भातील विधेयक नुकतंच लोकसभेत मांडण्यात आलं। 129वी घटना दुरुस्ती करणारं हे विधेयक संसदेत मंजूर होण्यासाठी दोन्ही सदनांमध्ये 2/3 बहुमत आवश्यक आहे। यंदा हे विधेयक राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी होतं। प्रयागराज महाकुंभ, गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती या नद्यांच्या संगमस्थळी उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरला जातो। तो यंदा 23 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे। यासाठी देश विदेशांमधून तब्बल 40 कोटी भाविक दाखल होण्याची शक्यता आहे। या निमित्तानं प्रयागराजचं रूपडं पालटलंय आणि पर्यटनाला देखील इथे चालना मिळणार आहे। इस्रो महत्त्वाकांक्षी मोहीम। इस्रो आणि नासा यांच्यातील करारानुसार 2025 मध्ये भारतीय अवकाशवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रथमच दाखल होणार आहेत। मार्च ते जून या दरम्यान ही मोहीम पार पडणार आहे। त्यासाठी भारतीय अवकाशातील ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे अमेरिकेत प्रशिक्षण घेत आहेत। अवकाशातील 2 उपग्रहांना जोडणारा स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट देखील 7 जानेवारीला केला जाणार आहे। बाळासाहेब ठाकरे गटाचा पहिला टप्पा। या वर्षात महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून राहिलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाचा पहिल्या टप्प्याचं लोकार्पण केलं जाणार आहे। पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थानाचा वारसा जतन करण्यात येणार आहे। MMRDA कडून हे काम केलं जातंय। वंदे भारतमध्ये आता स्लीपर कोच असणार आहेत। या वर्षात वेगवान वंदे भारत रेल्वेची स्लीपर आवृत्ती रेल्वेत दाखल होणार आहे। हा डबा तयार आहे, त्याच्या चाचण्या देखील आता सुरू झाल्या आहेत। वेग आणि सुरक्षा यासाठी ओळखली जाणारी वंदे भारत आता यामध्ये स्लीपर कोचही येणार असल्यामुळे प्रवाशांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिका स्थानिक निवडणुका। 2025 मध्ये मुंबई महानगरपालिकेची बहुप्रतीक्षित निवडणूक होणार आहे। राज्यातील तब्बल 29 महापालिका विसर्जित झाल्या आहेत। महापालिकांच्या निवडणुकांसोबतच गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगर परिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद तसंच पंचायत समित्यांच्या निवडणुकाही यावर्षी होणार आहेत। शिवसेना राष्ट्रवादी पक्षांचं भवितव्य। या वर्षात एक मोठा निर्णय समोर येण्याची शक्यता आहे। तो निर्णय शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आहे याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाकडून येणारा निकाल। शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना पक्षानं केलेल्या याचिका आणि पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदींच्या अन्वयार्थाचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाकडे वर्ग करण्यात आलाय। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा आणि चिन्हाचा प्रश्नही देखील प्रलंबित आहे। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील चित्र बदलल्यानं त्याचा युक्तिवादावर देखील परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। दिल्ली बिहार निवडणुका। नववर्षात सर्वांच्या नजरा दिल्ली आणि बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीकडे लागल्यात। दिल्लीत सत्ताधारी आप एकट्याने निवडणुकीत उतरणार आहे। माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष सलग तिसऱ्यांदा राजधानीत सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे। तर बिहारची निवडणूक NDA आणि इंडिया आघाडीसाठी परीक्षा घेणारी ठरणार आहे। जागतिक पॅरा ॲथलेटिक्स प्रथमच भारतात। जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा प्रथमच भारतात होणार आहे। ही स्पर्धा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये नवी दिल्लीत होईल। भारत 2026च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी उत्सुक असल्यानं ही स्पर्धा महत्त्वाची आहे। लॉस एंजेलिस येथील 2028च्या पॅरालिम्पिकसाठी ही स्पर्धा पहिली पात्रता स्पर्धा असणार आहे। यात किमान 100 देशांतील पॅरा ॲथलीट्स समावेश असणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि माय महानगर लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।